राज्यात नुकत्याच झालेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकत्रितपणे मिळालेलं यश हा भाजपसाठी एक अत्यंत मोठा धक्का आहे आणि येत्या निवडणुकांसाठीचा इशारा सुद्धा। याच दणक्यामुळे खरं तर आता कुठेतरी भाजप आणखी जोमानं आणि आक्रमकपणे कामाला लागण्याची दाट शक्यता आहे आणि यातच आता राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार पाडण्याच्या प्रयत्नांनाही सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर देशातील काँग्रेस शासित सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आता आरोप केलाय। गेहलोत यावेळी असं म्हणाले की मोदी सरकार आता पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि राजस्थानची सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा तसे प्रयत्न त्यांनी सुरू देखील केले आहेत। त्यामुळे राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठीचा खेळ हा सुरू झालाय आणि महाराष्ट्रातीलही सरकार पाडण्याच्या चर्चा सुरू झाल्याचं गेहलोत म्हणाले। अशोक गेहलोत यांनी एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आणि याच कार्यक्रमामध्ये गेहलोत यांनी हे सूचक विधान केले। आता त्यांच्या या विधानाचा संदर्भ समजून घेताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी, ती म्हणजे अगदी 2च दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या 2 प्रमुख नेत्यांनी राज्यातील सरकार पाडण्याविषयीची अत्यंत सूचक वक्तव्य केली आहेत। हे 2 नेते म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर। देवेंद्र फडणवीस अगदी 2च दिवसांपूर्वी असं म्हणाले होते की येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या एकट्याला सत्ता स्थापन करण्याची संधी या तिन्ही पक्षांच्या सरकारने दिली आहे। तर दुसरीकडे दरेकर असं म्हणाले होते की आता आम्ही सतत असं सांगत राहणार नाही की आम्ही सत्तेत येऊ, तर आम्ही थेट कृती करू। हे दोन्ही नेते नेमकं काय म्हणाले होते पाहूया। क्रमांकाच्या पक्षापासून 4 सीटा फक्त दूर राहिलो आणि प्रचंड मोठं यश हे साऊथमध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी दक्षिणेतील मिळालेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आता महाराष्ट्रात आपल्या एकट्याची सत्ता ही बसवण्याची संधी या 3 पक्षांनी आपल्याला दिली आहे। त्या संधीचा फायदा आपल्याला मिळून घ्यायचा आहे, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपतो। धन्यवाद। 100% संघर्ष आहे। आपण बघताय आता निवडणुकीत जरी एकत्र झाले तरी आपण पुढे बघा काय होतं ते। आता विजेच्या बाबतीत विजेचा प्रस्ताव पाठवतात नितीन राऊत, मंजूर केला जात नाही। याचा अर्थ काय? अर्थखातं करत नाही, सरकार करत नाही। त्याच वेळा एसटीसाठी 1000 कोटी रुपये पॅकेज अनिल परब साहेब मिळवतात आणि अशा वेळेला पक्षांतर्गत पण कुरघोडे आहेत। मग 3 पक्षात आहेतच, कारण अशोक चव्हाण साहेब बोलतात की ना प्रोसेसच कंप्लीट केली नाही नितीन राऊत साहेबांनी, बाळासाहेब थोरात बोलतात नाही आमची चर्चा झाली होती। अशा प्रकारे पूर्ण विसंवादाने भरलेलं हे सरकार आहे। आता भारतीय जनता पार्टीच्या ताकदीची एवढी भीती वाटते की त्यातनं हे सगळे इच्छा असो नसो, पटो न पटो, आचार विचार काही असो, भारतीय जनता पार्टीची एवढी भीती आहे की त्यांना एकत्र राहावंच लागते। त्यांच्यावर आहे आता आम्ही तर येणारच सरकारमध्ये, ते सांगायचं नाही आता, कारण तुम्हीच बोलता 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी बोलता, आता डायरेक्ट कृतीच नाही। कसं आहे, आपण चांगल्या गोष्टी असेल तर बदलायला काय हरकत नाही ना। आता या पराभवातनं काही गोष्टी आम्हाला घेण्यासारख्या असतील तर आम्ही घेतल्या पाहिजे, राजकारण आहे शेवटी ना। आणि त्याच्यामुळे जर एखादी गोष्ट दुरुस्त करायची असेल, आता सरकार पडण्याच्या संदर्भात आता बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी कृतीवर लोकांचा जास्त विश्वास आहे ना, म्हणून बोलणं बंद करत असतील तर चांगलं आहे। काय होतं, एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळं व्हायचं काही गरज नाही आहे। अजून खूप निवडणुका आहेत ना, 1 ते 4-5 निवडणूक होती, चकमक छोट्या असतात तशातली होती, चकमकीत जिंकले, अजून मेन लढाई यायची आहे ना। आणि राज्यातील जनते काय कौल दिला आहे पाहिलेलं आहे आपण। बरं, आत्ताच नुकताच हैदराबादचा कौल आपण बघितलात, 4 जागा असणाऱ्या भारतीय जनता पार्टी 47-48 वर गेली, म्हणजे 10 पटीत जागा वाढत आहेत। आता इथे काही गोष्टी आमच्या जर दुरुस्त करण्यासारखी असेल दुरुस्त करू ना आम्ही काय अगदी इझी ही निवडणुकीचा पराभव घेत नाही। त्याचं आत्मपरीक्षण चिंतन करत भारतीय जनता पार्टी नीटपणे सगळ्या गोष्टींना सामोरं जाईल। दरम्यान एकीकडे काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी या पद्धतीचा दावा किंवा असा इशारा दिल्यानंतर आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर महाराष्ट्र भाजपच्या या 2 नेत्यांची वक्तव्य पाहता आता या स्थितीकडे राजकीय वर्तुळामध्ये गांभीर्याने पाहिले जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आता काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते याबद्दल नेमकं काय म्हणतात तेही पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसच्या नेत्यांशी आम्ही बातचीत केली आणि यावेळी ते नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया।
याविषयी काँग्रेस नेते सचिन सावंत असं म्हणतात की ज्या दिवशी विधान परिषदेसाठीच्या शिक्षक पदवीधर निवडणुकांचे निकाल आले त्याच दिवशी मी म्हटलं होतं की भाजपला आता भविष्यातील त्यांची दुरावस्था दिसून आलेली आहे. भविष्यातील पुढच्या सर्व निवडणुकांमधील भाजपची जी सपशेल हार होणार आहे ती आता त्यांच्या लक्षात आली आहे आणि त्यानंतर ऑपरेशन कमळ जोरात रेटण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आहे. त्यामुळे भाजपकडून आता ऑपरेशन कमळ हे मोठ्या प्रमाणात हाती घेतलं जाईल. अनेक मोठ्या नेत्यांना ईडी इन्कम टॅक्सच्या नोटिसा यायला सुरुवात होईल. ईडी आणि आयटी या दोघांनाही आता जोरदार कारवाईला सुरुवात करण्याचे आदेश गेलेच असतील. त्याचप्रमाणे आमदारांना फोडण्यासाठी धाक दाखवणं यासह मोठ्या प्रमाणात पैशाची सोयही आता भाजपकडून करण्यात आली असेल. साम दाम दंडभेद अशा सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल आणि यातूनच आता भाजपचं खरं चरित्र, खरा चेहरा हा उघड होईल. भाजप हा लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणूनच भिन्न विचारधारा असतानाही लोकहितासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र इतर राज्यांमध्येही भाजपचं जे एकंदर राजकारण आहे ते पाहता फोडाफोडी महाराष्ट्रातही होऊ शकते आणि सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून प्रयत्न होऊ शकतात. आता महाराष्ट्रात त्याहूनही अधिक प्रयत्न झाले तरीही महाविकास आघाडीचं सरकार मात्र पूर्णपणे त्यासाठी खंबीर आहे आणि तयार आहे असं काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सांगितलं. आणि यानंतर आम्ही बातचीत केली राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्याशी. यावेळी बोलताना ते असं म्हणाले की 2019च्या नोव्हेंबरमध्येच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि या सरकारला आता 1 वर्षही पूर्ण झालंय. मात्र अगदी मागच्या डिसेंबर महिन्यापासून हे संपूर्ण वर्षभर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांकडून वारंवार सरकार पाडण्याचे दावेही केले गेले आहेत. भाजपकडून आता वारंवार केल्या जाणाऱ्या या वक्तव्यांचा अर्थच असा आहे की महाविकास आघाडी स्थापन झाल्याने भाजपला मोठं दुःख झालंय आणि त्यातच पदवीधर शिक्षक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं विक्रम केलाय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही असं स्पष्टपणे यावेळी महेश तपासे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे भाजप दिवसाढवळ्या पाहत असलेलं हे स्वप्न आहे आणि ते लवकरच तुटेल. तिन्ही पक्षांमध्ये अगदी कार्यकर्त्यांपासून मंत्र्यांपर्यंत योग्य तो पूर्ण समन्वय आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार हे कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. तर शिवसेना नेत्या नीलम गोरे यांना भाजपच्या या मिशन कमळबद्दलच्या चर्चांबद्दल विचारलं असता त्या असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारचा नुकताच संपूर्ण वर्षभराचा लेखाजोगा हा एका पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवलाय. एकीकडे असं असताना दुसरीकडे आता आमचे हितचिंतक जर काही इशारा देत आहेत तर मग निश्चितच त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल. राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना भेटत असतात आणि त्यामुळे अशा पद्धतीची माहिती समोर येऊ शकते. दरम्यान भाजपच्या या फुकटच्या वल्गना म्हणजे मात्र उखळ पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती आहे. असे दावे केल्याशिवाय स्वतःच्या आपल्या पाठीराख्यांना थांबवता येत नाही. नाहीतर मग पक्षाला गळती लागते. अन्यथा आहे नाही तोही जनाधार जातो आणि म्हणूनच भाजपला हे सगळं बोलावं लागतंय. आता आपल्याला जनाधार राहिलेला नाही हे नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतून भाजपला लक्षात आलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समन्वय नाही असा एक भ्रम हा हेतुपूर्वक रीतीनं भाजपकडून वर्षभरामध्ये पसरवला जातोय. असं काहीही होणार नाही. मात्र तरीही भाजपने फक्त बोलू नयेच, कृती करावीच असं आमचंही त्यांना आव्हान आहे असं नीलम गोरे म्हणाल्या. त्याचप्रमाणे जे अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सरकार पडण्याच्या या भाजपच्या दाव्यांबाबत इशारा देत आहेत. त्यांच्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं हे प्रयत्न झाले होते, कशा पद्धतीनं काही महिन्यांपूर्वी राजस्थानची राजकीय स्थिती होती तेही पाहूया. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि यामुळे देशाचं सुद्धा राजकारण ढवळून निघालं होतं आणि याला कारणीभूत होतं ते काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचं बंड. दरम्यान या पार्श्वभूमीवर त्यावेळी बोलताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी टीका केली होती, आरोप केले होते आणि ते असं म्हणाले होते की सचिन पायलट हे गेल्या 6 महिन्यांपासून भाजपसोबत मिळून कट रचतायत. मला हे माहिती होतं की ते फसवे आहेत आणि बिनकामाचे आहेत. केवळ इतरांमध्ये भांडणं लावून देण्याचं काम ते करतात आणि तेव्हाही मी याबद्दल बोलायचो मात्र कोणीही विश्वास ठेवला नाही अशी जहरी टीका गेहलोत यांनी सचिन पायलट आणि भाजपवर केली होती. दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर एकीकडे सचिन पायलट यांचं बंड वाढत होतं आणि राजस्थानमध्ये मोठी राजकीय अस्थिरता निर्माण होती. कोणत्याही क्षणी काँग्रेसला पायउतार व्हावं लागेल अशी परिस्थिती होती. मात्र त्यानंतर सचिन पायलट यांचं बंड शमलं आणि आता राजस्थानमध्ये काँग्रेस
काँग्रेसची सत्ता आहे. मात्र आता पुन्हा एकदा राजस्थानमध्ये भाजपचं मिशन कमळ सुरुवात झाली आहे. या मिशन कमळला असं म्हटलं जातं आहे, स्वतः राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी हा दावा केला आहे. आणि केवळ राजस्थान नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा आता मिशन कमळायला सुरुवात झाली आहे. आक्रमकपणे आता भाजप या दोन्ही राज्यांमध्ये आपली सत्ता येण्यासाठी प्रयत्न करतंय किंवा करेल, या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जर आपण म्हणायला गेलो तर महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता एकीकडे भाजपचे महाराष्ट्रातील मोठे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची ही जवळपास एकाच वेळेस आलेली वक्तव्य आणि याच दरम्यान अशोक गेहलोत यांनी दिलेला इशारा पाहता भाजपचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले असतील तर संबंधित सरकारांनी सावध होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये खरं तर महाविकास आघाडीचं सरकार जेव्हापासून स्थापन झालंय तेव्हापासूनच भाजपकडून असे दावे वारंवार केले जात आहेत. मात्र नुकतंच आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्येच त्यांच्यावर नामुष्की ओढावली आहे आणि त्यामुळे भाजपसाठी हा जो पराभव आहे तो जिव्हारी लागणार आहे. आणि या निवडणुकांनंतर आता भाजप अधिक जोमानं आणि आक्रमकपणे पुन्हा एकदा प्रयत्न करायला सुरुवात करते आणि त्यामुळे निश्चितच अशोक गेहलोत यांनी दिलेला हा इशारा पाहता आणि या दोन्ही नेत्यांची वक्तव्य पाहता महाराष्ट्र भाजपचं मिशन कमळ हे पुन्हा एकदा सुरू झाल्याची शक्यता आहे. आणि याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आता या सगळ्याला कशा पद्धतीनं तोंड देणार आणि त्याचप्रमाणे कशा पद्धतीनं आता राज्यातील राजकारण असेल हेही पाहणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी सरकारला हा सावधगिरीचा इशारा खरं तर काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी दिलाय. राजस्थानवरही तीच वेळ आहे आणि महाराष्ट्रावरही. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार, महाविकास आघाडीचे सरकार याला कशा पद्धतीनं सामोरं जातं हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.